बारूद की ढेर पर बैठकर पढ़ने का जज्बा दिखाने वाले बच्चे मारे जा रहे हैं। डामर की चिकनी सड़कों पर निहारने की इच्छा में बच्चे मारे जा रहे हैं। बैलों को हरी घास खिलाने की जिद में बच्चे मारे जा रहे हैं। हल जोत कर धान उगाने को तैयार होते बच्चे मारे जा रहे हैं। बकरी और तितली के पीछे पीछे भागकर दौड़ जीतने की जुगत रखने वाले मेरे बच्चे मारे जा रहे हैं। पेड़ के किसी टहनी से कोई पत्ता तोड़कर चिपड़ी बनाने की चाह में बच्चे मारे जा रहे हैं। देश के विषय में थोड़ा थोड़ा जानने की जिज्ञासा मन में रखने वाले बच्चे मारे जा रहे हैं। बच्चे मारे जा रहे हैं, यह बात इतनी गुप्त है यहाँ। बच्चे मारे जा रहे हैं, यह बात इतनी गुप्त है यहाँ कि देश के नक्शे पर कोई हलचल ही नहीं। बच्चे अपनी कब्र से उठेंगे एक दिन, पूछेंगे सवाल, जब हम मारे जा रहे थे तब आप अपनी कविताओं के साथ अपने कमरे में बैठकर क्या बातें कर रहे थे? विचारायचं अजून कोणाला? तुम्ही म्हणले लॉ जे आहे त्यांनी आपण घेले नाही पाहिजे, तर आपण कुठंतरी बघतो का गौरी लंकेश सारखे झाले ज्यांनी आवाज उचलायचा प्रयत्न केला. रिसेंटली 200 करोडचा रस्त्याचा स्कॅम ज्याने उघडला मुकेश, त्यांनी पण त्याला पण मृत्यू जावा लागला. आणि काही असे ज्यांनी क्राईम न करता वा, जसं माझ्या नजरेसमोर एक उदाहरण आहे उमर खालिद. त्यांना न बेल काही न करता तरी पण त्यांना जेलमध्ये राहावं लागतं. तर हे फेस करावं लागतं. आणि आजकाल असं आहे की ॲज अ मुस्लिम तुम्हाला क्रिमिनल बघितलं जातं, आणि जर तुम्ही हिंदू असला तर तुमचं एकतर शिरच्छेद केला जाईल किंवा तुम्हाला स्वतःच्या गटात घेतला जाईल. याच्यावर तुमचे विचार काय आहेत? आणि योगायोगाने तुम्ही जी नावं घेतली, गौरी मला भाऊ मानायची. 5 सप्टेंबरला ज्या दिवशी तिची हत्या झाली, माझ्या आईचा वाढदिवस असतो त्या दिवशी, आणि त्याच्या आधी मी रफिक कुरेशी नावाने गुजरातमध्ये ते सगळं स्टिंग करत होतो त्या गाईंच्या याच्यात. 15 ऑगस्टला मी परत आलो. मी 6 महिने तिकडे होतो. 15 ऑगस्ट एक्झॅक्ट या दिवशी, म्हणजे मी गुजरातमध्ये पुन्हा ज्यावेळेला नॉर्मल वेशात आलो त्या दिवशी 15 ऑगस्ट होता. आणि त्या दरम्यानच्या काळात तिने मला 100 वेळा फोन केले होते. माझ्या अनेक बातम्या तिने लंकेश पत्रिकेमध्ये कन्नडामध्ये ट्रान्सलेट करून छापलेल्या आहेत. हे सगळे माझ्याकडे कन्नड बातम्या पण आहेत. आणि मी घरी बसलेलो होतो, कविताचा तिच्या धाकट्या बहिणीचा फोन आला की असं असं झालं, आत्ता गौरीला मारलं. उमर पण माझा खूप जवळचा मित्र आहे. उमरच्या म्हणजे मी हे रफिक कुरेशीचं जे अख्खं स्टिंग आहे, हे उमर खालिदनी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये बोलवलेल्या कार्यक्रमामध्ये मी ते 52 व्हिडिओ रिलीज केले. तो उमर खालिदनी घेतलेला कार्यक्रम होता. आज तो जेलमध्ये आहे. मी 2 वर्षापूर्वी उमर खालिदच्या वडिलांना अमेरिकेला घेऊन गेलो होतो, आणि अमेरिकन संसदेमध्ये उमरनी जे दिल्लीत भाषण केलं ते अमेरिकन काँग्रेसमध्ये ते भाषण वाचलं. आणि मी त्यांना म्हटलं की हे भाषण समजा अमेरिकेच्या कॉन्टेक्स्टमध्ये एखादा अमेरिकन बोलला तर तो देशद्रोहाचा गुन्हेगारी होतो का? हे होणार. तुम्ही मुकेशला मारलं, आपल्याकडे किती जण मारलेत ना, दाभोळकर मारले, पानसरे मारले. हे होणार, कारण विवेक या गोष्टीची त्यांचं शत्रुत्व आहे. तुम्ही ज्या वेळेला विवेकी बनता, तुम्ही ज्या वेळेला रॅशनलिस्ट बनता, त्यावेळेला त्यांचा फॅनेटिझम हा डिमॉलिश होतो, पूर्णतः डिमॉलिश होतो. त्यांना ज्या अंधश्रद्धा पसरवायच्या आहेत, त्यांना जी दुकानदारी त्याच्यातून निर्माण करायची आहे. म्हणजे आता मी तुम्हाला नाशिकबद्दल माहिती आहे. नाशिकचं वर्णन कुठलाही राजकीय नेता नाशिकला आला की काय करतो? सुरुवातच भाषणाची, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन. बरोबर. प्रभू रामचंद्रांचे पदस्पर्श अयोध्या ते रामेश्वर सगळीकडे झाले. पायीच गेले ना ते, उड्या मारत गेले नाही, विमानाने गेले नाही, काहीच नाही. अयोध्या ते रामेश्वर सगळीकडे पदस्पर्श झाला ना. फक्त नाशिकला का असं म्हणतात? नाशिकला एकाचेच पदस्पर्श झाले, रावण. मग रावणाच्या पदस्पर्शाने पतित झालेली भूमिका नाही म्हणत. दुसरी कुठलीच नाही ना भारतात, फक्त नाशिकच आहे ना. कारण रावण ब्राह्मण होता. त्यामुळे रावणाच्या पदस्पर्शाने पतित झालेली आहे असं बोलायचं नाही.
रामाच्या पदस्पर्शाने पावन. अरे वा, हे कशा कशा पद्धतीने नॅरेटिव्ह उतरवलं जातं. थेंबे थेंबे ते घुटीतून चाटण देतात ना लहान बाळाला, तसं हे घुटीतून दिलेलं चाटण आहे. सवयीचं अंगवळणी पाडलंय. हेच ओळखायचं. त्यामुळे हे होणार, या सगळ्या होण्याच्या परिणामांची तयारी असली पाहिजे की सगळं होईल. तुरुंगात टाकतील, मारतील, खूप वेळा हा विषय होतो ना. माझं एवढंच वयाची इतकी वर्ष रस्त्यावरती पेपर विकण्यापासून सगळ्या प्रकारची कामं केली, स्वाभिमानाने स्वतःच्या कष्टाने जगलो. तुरुंगात टाका, फुकट खाईन, नो प्रॉब्लेम. मी आता इथं किती जण आहेत? 100. बाहेर एखादी सभा घेतली, विद्रोह साहित्य संमेलन असलं, किती जण असतील? 4000 5000 एखाद्या दिवशी. बाकी 400-500 लोक असतात ना. 300चा हॉल असतो, 400चा हॉल असतो. टाका तुरुंगात. रोज सकाळी 3000 कैद्यांची सभा, संध्याकाळी 3000 कैद्यांची सभा. जेलचा अख्खा स्टाफ 15 दिवसात सरकारच्या विरोधात करून टाकेल. डोकंच फिरवेल. हे नाही का, हीच तर भोकाडी दाखवली जाते की असं होईल, तसं होईल, तसं होईल. अरे हो, न्यायालय विरोधात होती, कायदा विरोधात होता, सरकार विरोधात होतं, सैन्य विरोधात होतं, पोलीस विरोधात होते. तरीही इंग्रजांच्या काळामध्ये आपलेच आईबाप लढले आणि जिंकले ना. माझंही तेच आहे. उलट माझ्या आईबापांच्या पिढीपेक्षा जास्त शिकलेला आहे, जास्त टेक्नॉलॉजी माझ्याकडे आहे, जास्त शहाणे माझ्याकडे आहेत, आर्थिकदृष्ट्या जास्त समर्थ आहेत. लढू ना, हे काय लागून गेले. राजू जसं म्हणतो ना, संघ म्हणजे हिंदुत्व म्हणजे इथेनॉल आहे. देशाच्या इंजिनची वाट लावतायत, नाही लावू द्यायची. ग्रुप आज किती इफेक्टिव्ह आहे. कारण 2014 साली अमित शहानी म्हटलं होतं की आम्ही 50,000 व्हॉट्सअप ग्रुप काढले आणि निवडणूक जिंकली. तर आज व्हॉट्सअप ग्रुपचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतोय. तो तेवढा इफेक्टिव्ह होईल का असं मला म्हणणं. नाही, माझं कोल्हापुरातून काँग्रेसच्या उमेदवारांचं काम करत होतो. म्हणजे कमर्शियली नाही, फुकटच करत होतो. पण ही लोक हरली पाहिजे म्हणून चाललं होतं ते. तर त्यावेळेला आम्हाला जी माहिती त्यांच्याकडून मिळाली, भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 12 लाख व्हॉट्सअप ग्रुप होते आणि काँग्रेसचे 3750. त्यामुळे हे प्रपोर्शन ओळखा केवढं आहे. याचा डेफिनेटली परिणाम होतो. कारण माझेही 12 लाख आहेत तर त्यांचेही 12 लाख आहेत. मग हे समान पातळीवरचं युद्ध आहे. आता ते कम्प्लिटली ऍट ऑड्स आहे, कम्प्लिटली. म्हणून आता लाईक स्पार्टन हिस्ट्री जी आहे, 300 विरुद्ध 30,000, तसंच लढावं लागेल. आणि सायमल्टेनियसली ग्रुप वाढवत राहणं, जास्तीत जास्त याच्यातला ऍक्सेस वाढवणं, आपलं स्ट्रक्चर उभं करणं. आता काहीच नव्हतं. आता बिथरतात का बरं. परवा माझं त्या जयंत पाटलांची पण तेच बोलणं होतं. त्यांनी जे विधानसभेत भाषण केलं की सोशल मीडियावरती आता कोणीही काही बोलतं. हो, सोशल मीडियावर संपादक नसतो. तो संपादक नसल्याचाच फायदा घेतला तुम्ही आतापर्यंत. आता तो सोशल मीडियावरचा माणूस या विधान भवनामधल्या लोकांबद्दल, मंत्र्यांबद्दल, नेत्यांबद्दल, पक्षांबद्दल जर आडवांच्या भाषेमध्ये बोलत असेल तर आता तुम्ही त्याच्यावर नियंत्रण आणा वगैरे काय 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 बोलता. मी त्यांना म्हटलं की तुमच्या सदस्यांमध्ये नियंत्रण कधी आणाल? त्यांच्या सभ्यतेचं काय? या विधान भवनामध्ये आतापर्यंत कोण अशी बाई बोलली होती का की पायाला 56 बांधून फिरते? आई बहिणीवरून शिवीगाळ झाली होती का? मारहाण झाली होती का विधान भवनात कधी? हे सगळं तुम्ही सुरू केलं ना. तुमचंच रिफ्लेक्शन तुम्हाला समाजात दिसतंय. हे होणार. मग कोणतरी काहीतरी बोलणार, मुख्यमंत्री धमक्या देणार, मी हे करेन, मी देख लूंगा नाही. अरे काय देख लूंगा? शंभर टक्के होतो. पण आता दुसरी बाजूनी सुद्धा ते खूप इफेक्टिव्ह व्हायला लागलं. विशेषतः इंस्टाग्रामवर, ट्विटरवरती आणि फेसबुकवरती आणि युट्यूबवरती. त्याच्यातून इतकं रिबट होत आहे यांच्यावरती
की आता ते त्याच्यामुळे बिथरायला लागले. अजून व्हॉट्सअपवर तेवढा प्रेझेन्स नाहीये या डेमोक्रॅटिक आयडिओलॉजीचा. पण शेवटी कसं आहे ना, ते ओपिनियन मेकर, म्हणजे माझं नेहमीच हे म्हणणं आहे की निवडणुकांमध्ये जे राजकीय पक्ष करतो त्याला राजकारण नाही म्हणत. 2 निवडणुकांच्या दरम्यान जे होतं ते राजकारण, आणि त्या दोन निवडणुकांच्या दरम्यान ओपिनियन मेकिंग होतं, जे ओपिनियन मेकिंग सर्वात जास्त सोशल मीडिया करतो किंवा अँटी सोशल मीडिया करतो. आता 3 ठिकाणी समजा इम्प्रूव्हमेंट झाली आहे, व्हॉट्सअपच्या प्रकारात नाही झालेली, तर ती करणं गरजेचं आहे. त्यातही काही सेंट्रलाइज सिस्टीम तयार होऊ शकते का? किंवा पुण्यात आपले लोकायतवाल्यांनी जी सिस्टीम त्यांची तयार केलेली आहे की एक मेसेज 10 लाख लोकांपर्यंत जातो, तर त्याशी काही क्रिएट करता येऊ शकते का? असं करता येईल. म्हणजे थोडं त्यासाठी सपोर्ट लागेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या अर्थाने, ते होईल. होऊ शकतच नाही असं नाही. नाही, पण चॅनल्स कुठले आहेत? फेसबुक आहे, हे आहेच, त्यातली टेक्नॉलॉजी आहे. कसं करायचं, कसं फॉर्म करायचं, ग्रुप कसा फॉर्म करायचा, ही टेक्निकल बाजू आहे. म्हणजे त्या मीडियममध्ये ऑपरेट कसं व्हायचं ते. परंतु जर तुमचा कंटेंट जो आहे तो कंटेंट हा काही व्हॉट्सअप देणार नाही ना, कंटेंट तुम्ही देणार आहात. मी तेच सांगतोय, तर तिचा प्रश्न आहे. त्या कंटेंटसाठीचा सेंट्रलाइज आपण काही सिस्टम तयार करू शकतो. मगाशी जसं मी म्हटलं की आपण समजा 7 कार्यकर्त्यांनी उद्या काय बोलायचंय हे सेंट्रलाइज आपण पाठवू, त्याची सिस्टीम तयार करू. त्याचे 250 प्रमाणे समजा 30 व्हॉट्सअप ग्रुप होतील तर ते तयार करू, आणि त्याच्यावरून कागदोपत्री पुराव्यांसह सगळ्या गोष्टी त्यांना समजा जर आपण पाठवल्या तर ते पुढे इन्फॉर्मेशन डिसिमेशन होईल का? तर त्यासाठी तो पुढचं स्ट्रक्चर हवं. म्हणजे दोन्ही स्ट्रक्चर करायची आहे. एक माहिती खाली लोकांमध्ये पसरवण्याची पण सिस्टीम तयार करणं गरजेचं आहे, आणि ती कंटेंट क्रिएट होईल ही सिस्टीम करणं पण गरजेचं आहे. नाही, इन्फॉर्मेशन आणि कंटेंट हा वेगळा गोष्ट हो आहे. हो, माहिती आणि आपण काय म्हणणार या 2 आणखीन वेगळ्या गोष्टी आहेत. अर्थातच. आता माझ्याकडे आलेलं समजा काही आकडेवारी, ती बेसिक इन्फॉर्मेशन आहे. त्या इन्फॉर्मेशनला मी किती फॉर्मॅटमध्ये बदलू शकतो, मी ॲनिमेशन करू शकतो का, मी ग्राफिक्स करू शकतो का, मी त्याच्यावरती व्हिडिओ करू शकतो का, शॉर्ट काही त्याच्यावरती तयार करता येऊ शकतो का, ते केल्यानंतर ते कुठल्या नेटवर्कला पाठवू जिथून ते लाखो लोकांपर्यंत जाईल. आता तुम्हाला जसं तिने मगाशी सांगितलं की दुसऱ्याच्या फोनवरून तिसऱ्याने बोलायचं असं ते करतात लोक, घाबरतात. ही खरीच गोष्ट आहे. मला अक्षरशः असं विचारलं, माझा QR कोड टाक, तर मला असं विचारायचे की तुमच्या QR कोडला स्कॅन करून पुस्तकाचे 450 रुपये जर पाठवले तर आमचं अकाउंट ट्रॅक करतील का? त्यामुळे मला की हे सगळं मी करेन, इन्फॉर्मेशनला कंटेंटमध्ये कन्वर्ट करेन, तो केलेला कंटेंट पुढे पाठवायचा आहे, तर जिथं पाठवायचं आहे ती सिस्टीम पुढे बदली आहे. म्हणून मी म्हटलं, म्हणून ती त्या शिबिरांमधून होईल, त्या 7,000 जणांच्या तयार करण्यातून होईल. आणि मग आता मी उदाहरण काय सांगितलं होतं की 2 चौक सभा सकाळी 2 संध्याकाळी, हे प्रचाराच्या वेळेचं बरोबर. माझा त्यात दुसरा भाग असा की त्या 7,000 जणांनी प्रत्येकी 2 किंवा 20 व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचे. 7,000 जणांनी प्रत्येकी 20 केले तर ते 14 लाख व्हॉट्सअप ग्रुप तयार होतील, आणि 14 लाख व्हॉट्सअप ग्रुप वरती आपली इन्फॉर्मेशन 5 वर्ष जात राहील. निवडणुकांच्या 4 महिन्याआधी चौक सभा सुरू करून टाकू शिवाय. आणि एकाने 20 व्हॉट्सअप ग्रुप बनवणं काही मोठी गोष्ट नाही. 6 महिन्यामध्ये 100% होऊ शकतं. त्यामुळे ते क्रिएशन आणि डिस्ट्रीब्युशन हे असं दोन्ही लेवलला होऊ शकतं. त्यांच्या कार्यकर्त्यांवर काही झालं तर त्यांची वकिलांची फौज उभी राहते. आपल्या कार्यावर तर काही झालं कुणीच उभा राहत नाही, त्यामुळे तो कार्यकर्ता निराश होऊन चळवळ सोडतो. अगदी खरं आहे, असं होतं. आणि
तुझं काही हा माझा पण व्यक्तिगत अनुभव आहे. मागच्या वर्षी माझ्या मुलीवरती त्रिवेंद्रममध्ये केस झाली होती. त्यावेळेला माझ्याशी अनेक वेळेला अशा गोड 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 बोलणाऱ्या नेत्याच्या, तो केरळचाच आहे, आत्ता गृहमंत्री आहे, रमेश शिंदे झाला, माझा युथ काँग्रेसच्या वेळेचा इंचार्ज होता, जनरल सेक्रेटरी इंचार्ज. त्याच्याकडे मी गेलो त्यावेळेला तो मला म्हणे की रुक ना, 1 साल बाद हमारी सरकार आएगी तब देखेंगे. तो म्हटले 1 साल क्या मेरी बेटी को जेल में रखो. त्यामुळे हे होतं. पण आता हे होतं तर आपण तसं नाही ना होऊ द्यायचं. आता सागर साळुंके जो NSUIचा मुलगा आहे, त्याला त्यांनी काहीतरी औरंगाबादमध्ये एक शिबिर ठेवलं होतं, तिथं मी सावरकरांवरती बोललो. ती पोरं काय झाले मला माहित नाही, ते गेले रात्री बस डेपोमध्ये आणि बसेसवरती त्या काळ्या स्प्रे पेंटनी रंगवलं, माफीवीर माफीवीर माफीवीर. त्या एका फ्लायओव्हरवरती पण रंगवलं माफीवीर. आणि मला रात्री फोन करून सांगितलं, सर असं असं केलं. म्हटलं बरं ठीक आहे. म्हटलं बसेसवर कशाला केलं? म्हणे आता गावागावात जातील म्हणे बसेस. तर म्हटलं हा ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मला त्याचा फोन आला की सर पोलीस स्टेशनला बोलवलंय, आम्ही 3-4 जणांवरती आमच्या गुन्हा दाखल करतायत, आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं. तर म्हटलं पहिली गोष्ट तू जाशील तर गेल्याबरोबर त्यांना सांगायचं हो आम्ही केलं आणि निरंजन टकलेंनी सांगितलं होतं करायला, हे पण सांगून टाकायचं. आणि मी येतो म्हटलं नाशिक. आणि मी नाशिकहून गेलो औरंगाबादला. तिकडे पोलीस स्टेशनला गेलो होते, तक्रार करायला आलेले भाजपवाले पण असे बसलेलेच होते तिथे. तर म्हटलं का हो काय गुन्हा झाला? ते म्हणे ते माफीवीर माफीवीर लिहिलं. म्हटलं माफीवीर असंसदीय शब्द आहे. तर म्हणे की नाही तसं नाही म्हणे, पण ते सावरकरांबद्दल. म्हटलं हे कोण बोलतं तुम्हाला सावरकरांबद्दल? हे काय आलेत म्हणे भाजपवाले. तर म्हटलं यांची तक्रार आहे म्हणे हो. म्हटलं माफीवीर या शब्दावर ते क्लेम करतायत, पेटेंट त्यांच्यावर गुन्हा नोंदवा म्हटलं. ते दावा करतायत की माफीवीर म्हणजे दुसरं तिसरं नाही आम्हीच, हे गुन्हेगार आहेत म्हणे. या पोरांचा काय प्रॉब्लेम आहे? हो मी त्यांना सांगितलं लिहा म्हणून. मग ते म्हणे की मग आता काय करायचं? म्हटलं काय पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज बिमेज झाल्याचा काय गुन्हा असेल तर तो करून घ्या, 200-250 रुपये दंड होईल, मी भरून टाकतो म्हणून. पण यांच्यावरती आमची कंप्लेंट घ्या, आमची क्रॉस कंप्लेंट आहे यांच्यावर की हे दावा करतायत की सावरकर म्हणजेच माफी. तो तिथं तक्रार करायला आलेला भाजपचा तो नगरसेवक हातापाया पडायला लागला आणि पोरं इतकी खुश तिथून मस्त जोरात तिथून बाहेर निघून आले. ते पाठीशी उभं राहावं लागेल आणि पाठीशी उभं राहताना सुद्धा हे लक्षात ठेवायला लागेल की त्याचीही काहीतरी किंमत असेल. मला माहिती आहे या TCSच्या 7 मुस्लिम लोकांच्या पाठीशी मी उभा आहे, त्याची 100% मला किंमत चुकवायला लागणार आहे, हे मला माहिती आहे. मुळात आपण लढायला तयार आहोत का हे पाहिजे. मी पण व्यक्त होतो. नाही वकील आहे तर मी तेच सांगितलं ना. झाल्यावर ते स्वतःच ते करून घ्यावं लागतं. मी सांगतो तुम्हाला, वकील पण आहेत असे जे प्रो बोनो करतील. व्यक्त होणारे खूप लोक आहे सर, पण हो ना. त्यांच्या पाठीमागे कोणी राहतील ना पाठीशी. तेच सांगतो लीगली पण सपोर्ट होईल. चुकवायला लागेल म्हणजे काय? मारतील, तुरुंगात टाकतील, मारून टाकतील. त्यांनी जसे बेवारं सावलती तयार केले वेगळंच असतं आणि व्यक्त व्हायला बॉम्बिंग करायसाठी फक्त वापरलं जातं. अशी काय आपली पोरं आता काय माहिती का, आपण पुढचं शेड्यूल आपल्याला सुरू करायचं आहे. असं नाही. संजीव भट्टच्या पाठीमागे खूप लोक आहेत. संजीव भट्टच्या केसेसचा खर्च, माझा अतिशय जवळचा मित्र आहे, अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन DC ला राहतो, नसीर चिपा, त्याच्या सर्व वकिलांचा खर्च तो करतो. 40 लाख रुपये वर्षाचा खर्च आहे तो नसीर चिपा करतो त्यांचा. त्यामुळे संजीव भट्टच्या मागे कोणीच नाही असं नाहीये. हा फॅमिलीच्या मागे लोकल लेवलला माणसं दिसत नाहीत, जे स्थानिक लोकांनी पाठीशी जाऊन उभं राहायला पाहिजे. पण मग संजीव भट्ट फार लांब आहे ना, लोया पुण्यात होते ना, लोयांची फॅमिली कोण त्यांच्या घरी गेलं का?
जे 2 विद्वान पुण्यामधले आहेत ना तर ओमर खालीचं अजून ते त्यांना घरी जाऊन घाबरवत होते. पुण्यातले 2 विद्वान त्यांना लोयांच्या कुटुंबाला घरी जाऊन घाबरवत होते. ओमर खालीचे अजूनपर्यंत बेल नाही झाले, त्याच्यावर कोणते आरोपी अजून सिद्ध नाही व्हायचे. पण तो 5 वर्षापासून बेल झाली संपवण्याच्या अगोदर आपण जे उपस्थित आहोत सगळ्यांना सूचना असेल की हे शिबिर 2 दिवस चालणार आहे. आज उद्या सलग 2 दिवस चालणार आहे. आपल्यासमोर कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे. आपल्यासमोर असलेल्या फोल्डरमध्ये पेन दिलेला आहे, नोटपॅड दिलेला आहे आणि एक जाहीरनाम्याची छोटी प्रत पण आहे. आपण हे सगळं आपल्यासह 2 दिवस इथं राहून आपण जे काही ऐकलंय, जे काही प्रश्न पडलेले आहेत आणि आपल्याला हे पहिलं शिबिर होत आहे. पहिल्या उद्घाटनाच्या सत्राच्या अध्यक्षांनी सांगितलं की ह्या विषयावरती चळवळींनी गांभीर्यानं घ्यायला सुरुवात केली. हे पहिलं शिबिर आहे. आत्ताच्या वक्त्यांनी पण मांडलंय की आपण सेंट्रलाइज जी भूमिका घ्यायची आहे, जी चळवळ म्हणून आपण महाराष्ट्रभर किंवा देशभर ज्याची ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे जाणार आहे त्याचं सेंट्रलाइज जे करायचं आहे ते करण्याच्या प्रक्रियेला आपण या शिबिरातून सुरुवात करणार आहोत. ती सुरुवात संभाजीदादांच्या साहित्य 15व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या भाषणाच्या भूमिकेमध्ये आलेले, भाषणामध्ये आलेले आणि त्यांनी महाराष्ट्रभर सत्कार घेताना तेच मांडलेलं आहे की जे आज इथं पर्क्युलेट होऊन आलेलं आहे. संमेलनाला आलेल्या अनेक लोकांच्या पैकी जे आज इथं उपस्थित आहेत किंवा नव्यानं जे इथं सहभागी झालेले आहेत, त्या सगळ्यांनी हे शिबिर 2 दिवस आहे. निरंजन टकले सरांना ऐकायला आलोय इतकंच नाही तर पुढं रवींद्र पोखरकर सर बसलेले आहेत, संभाजी दादा बसलेले आहेत, इथं धनाजी गुरव बसलेले आहेत, भारत पाटणकर बसलेले आहेत. इथं खूप मंडळी ह्या क्षेत्रातली आणि आपलं अख्खं आयुष्य ह्या करता देत असलेली आणि उद्याही काही आपल्यासोबत सहभागी होणारे पैगंबर शेख यांच्यासारखी मंडळी सहभागी होणार आहेत. आपण हे फार गांभीर्यानं घ्यायचं आहे आणि हे गांभीर्य असंच कायम ठेवून आपण जेवायला जाऊया. जेवतानाही चर्चा करूया आणि चर्चा करतच आपण पुढचं सत्र सुरू करूया. मी चर्चक म्हणून या परिसंवादाचा समारोप करतो आणि निरंजन टकले सरांचं फार फार आभार मानतो. धन्यवाद.